नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्व परीक्षेचं वातावरण आहे। वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या परीक्षा या ठिकाणी सुरू आहेत। महाराष्ट्रभर परीक्षा सुरू आहेत आणि काही परीक्षांचे अपडेट येत आहे। काही नवीन भरती होणार आहेत त्यासुद्धा सुरू आहेत आणि वास्तविक पाहता काही परीक्षा या ठिकाणी सुरूसुद्धा आहेत, जसे की महिला बालविकास, त्यानंतर आता समाज कल्याण निरीक्षकची जी ॲड आहे तीसुद्धा एक्झाम आता या ठिकाणी होणार आहे। आणि त्यासाठी महत्त्वाचा जो विषय असतो तो म्हणजे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी हा विषय महत्त्वाचा असतो। चालू घडामोडी आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्या व्हास्ट प्रमाणात असतात, परंतु जे काही ठळक घटना झालेल्या असतात मागील काही वर्षांमध्ये, मागील काही महिन्यांमध्ये, तर त्या घटना महत्त्वाच्या असतात आणि त्यावरच प्रश्न चालू घडामोडीमध्ये विचारण्यात येतात। तर त्यातलाच एक मुद्दा बांगलादेश विशेष चालू घडामोडी 2025 यामध्ये जे काही बांगलादेशमध्ये ज्या काही घटना घडलेली आहे तर त्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर यामध्ये बघा, पहिला पॉईंट जो आहे तो आहे 5 ऑगस्ट 2024 या दिवशी शेख हसीना वाजेद बांगलादेशच्या ज्या पंतप्रधान आहेत त्यांच्या निवासस्थानी काय झालं, तर काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी जे निवासस्थान आहे किंवा त्यांचं शासकीय निवासस्थान जरी असलं त्या ठिकाणीसुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांनी उग्र आंदोलन केल्या कारणामुळे त्यांना देश सोडून त्या ठिकाणी भारतात या ठिकाणी यावं लागलेलं आहे। असा हा पॉईंट या ठिकाणी असणार आहे। 5 ऑगस्ट 2024 या दिवशी शेख हसीना वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधान यांच्या निवासस्थानी आंदोलक विद्यार्थी घुसल्याने त्यांनी देश सोडून भारतात पलायन केलेले आहे। आता आंदोलन या ठिकाणी कोणी केले, तर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हा असणार आहे की स्टुडंट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन या विद्यार्थी संघटनेने आणि शेख खालिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हा पक्षसुद्धा या ठिकाणी जबाबदार होता। आंदोलन कोणी केले, तर त्याचं सरळ उत्तर असं आहे की स्टुडंट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन या विद्यार्थी संघटनेनं हे आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये सहभाग जो आहे हा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचासुद्धा या ठिकाणी सहभाग हा होता। तर त्यानंतर दुसरा पॉईंट आहे आपला, तर स्टुडंट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन या संघटनेचा नेता कोण आहे, तर तो नाहीद इस्लाम आहे। ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे। तर शेख हसीना ह्या आवामी लीग या पक्षाच्या त्या नेत्या आहेत, हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे। त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, शेख हसीना या बांगलादेशच्या 20 वर्ष पंतप्रधान होत्या। बांगलादेशचे लष्कर प्रमुख वाकर उझ इमान ही आहेत, ही गोष्टसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पॉईंट हा लक्षात ठेवायचा आहे। 20 वर्ष त्या बांगलादेशच्या पंतप्रधान या पदावर होत्या शेख हसीना, हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे। त्यानंतर आंदोलकांनी बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळासुद्धा पाडलेला होता त्यावेळेस आणि देशातील अल्पसंख्याक जे काही हिंदू आहेत बांगलादेशमधले त्यावरसुद्धा या ठिकाणी अत्याचार केलेले आहेत। हिंदू मंदिरं जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी उद्ध्वस्त केलेले आहेत, हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे। शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा त्यांनी त्या ठिकाणी पाडलेला आहे। त्यानंतर बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी 6 ऑगस्ट 2024 रोजी जातीय संसद हे सर्वोच्च सभागृह त्यांनी विसर्जित केलेले आहे। ही गोष्टसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर पुढचा विषय आहे, बांगलादेशचे नवे हंगामी पंतप्रधान कोण आहेत, तर मोहम्मद युनूस यांना त्यांनी शपथ दिलेली आहे। बांगलादेशचे नवे हंगामी पंतप्रधान म्हणून मोहम्मद युनूस यांना शपथ दिलेली आहे। मोहम्मद युनूस हे नोबेल पुरस्कार विजेतेसुद्धा या ठिकाणी आहेत, हा सुद्धा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवावा लागणार आहे। आता या ठिकाणी आंदोलन का झाले हा विषय महत्त्वाचा आहे, हा पॉईंट महत्त्वाचा आहे। आंदोलन झालं, तोडफोड झाली, त्या ठिकाणी जाळपोळसुद्धा झाली, पुतळासुद्धा पाडला गेला, निवासस्थानसुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलं, काही दुकानं त्या ठिकाणी लुटण्यात आले, सर्व झालेलं आहे। परंतु त्याचं जे कारण आहे ते कारण असं आहे की 1971च्या युद्धात लढलेल्या स्वतंत्र सैनिकांच्या वंशजांना शेख हसीना यांनी 30% आरक्षण दिले होते, म्हणून हे हिंसक आंदोलन विद्यार्थ्यांनी केलेले आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्या ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं असेल, नोकऱ्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत नसतील आणि एकीकडे तुम्ही स्वतंत्र सैनिकांच्या वंशजांना 30% आरक्षण देता, हा मुद्दा त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना पटलेला नसेल, त्या कारणामुळे त्यांनी हे हिंसक आंदोलन केलेलं आहे। हा पॉईंट या ठिकाणी या व्हिडिओमधला आपला महत्त्वाचा असणार आहे। आपला नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2024। यामधले जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स अशाच प्रकारे स्लाईडनं आपण घेणार आहोत। महत्त्वाचे पॉईंट्स आणि खेळासंबंधी व्यक्ती कोणत्या आहेत,
त्यानंतर मग ध्वजवाहक कोण होते, त्यानंतर मग समारोप कधी झाला, सुरुवात कधी झाली, शुभंकर काय होतं, अशा प्रकारची माहिती त्यामध्ये अत्यंत कमी शब्दामध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ओके, त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉन या ठिकाणी प्रेस करून ठेवायचे आहे. अशा प्रकारच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत, ह्या करंटमधल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत हे तुमच्यापर्यंत आपलं चॅनल या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.